बरं आम्ही हेही ऐकून आहे की ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या मागण्यांसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुम्ही पोतराजाचा वेश धारण करून गेला होतात. म्हणजे हे असं लक्ष गिमिक होतं, नाही, लक्ष लक्ष वेधण्याचं. वेधून घेणं, अटेन्शन सिकिंग, काय म्हणा, काही म्हणा तुम्ही त्याला. मुळात ह्या ओबीसी आरक्षणाचीच किनार होती त्याला. मी नेहमी या महाराष्ट्राला सांगत राहिलो की तुम्ही एका बाजूला जरांगींची मागणी रास्तही असू शकेल की आम्ही गरीब झालो, आमची 20 एकरावरून 2 एकरावर जमीन आली. पण ज्या भटक्या विमुक्त जाती जमातींना किंवा बलुत्या अलुत्याला आजही 1 गुंठा जमीन धारणा करता आली नाही. त्यांची गरिबी किंवा त्यांचं भांडवल ॲसेट काय भटक्या विमुक्त जाती जमातीचं? आडं, मेडं आणि 12 खुट्ट्या. म्हणजे पालाला जे काही ॲसेट लागतं, एक आडं, एक 2 मेडी आणि 12 खुट्ट्या आणि मग त्याच्यावरती पाल. मी बघा एकदम अपिलिंग भाषेमध्ये सांगतोय, हे त्या भटक्या विमुक्ताचं भांडवल आहे. उचल पाल आणि पुढच्या गावाला चाल. म्हणजे एका पालाला 1 महिनासुद्धा एका गावात राहायला परवानगी आजही इथली व्यवस्था करत नाही. आज पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी आउटस्कटला जे जमिनीशी समांतर पालं करून राहतात ते भटके विमुक्त जाती जमाती राहतात. आजही त्यांना या स्वतंत्र भारतामध्ये अमृत महोत्सवी कालामध्ये ना सामाजिक न्याय भेटला, ना कुठल्या सुविधा भेटल्या, ना घर भेटलं, ना एज्युकेशनमध्ये येता आलं. निर्णय प्रक्रियेचा बाब तर अजून खूप दूर आहे. आणि मग या गोष्टींवरती मी माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये लक्ष्मण मानेंची उपरा असेल किंवा लक्ष्मण गायकवाडांची उचले असेल किंवा श्रीम माटेंचं बंशीधरा तू कुठे रे जाशील ही कथा असेल किंवा अण्णाभाऊ साठेंची माकडीची माळ नावाची कादंबरी असेल, यांनी एवढं अस्वस्थ करून सोडलेलं होतं. मग अस्वस्थ होता 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 एक दिवस दया पवारांची कविता वाचली. प्रचंड त्रास व्हायचा. दया पवार एका ठिकाणी म्हणतात, बरं झालं असतं गावची गुरं वळली असती तर, असल्या इंगळ्या ढसल्या नसत्या, अज्ञानात सुख असतं. ह्या जाणीवा होऊन करायचं काय पुढं? बरं मला लिहिता येतं, मी चांगल्या पद्धतीनं आत्मकथन लिहू शकतो, मी चांगल्या पद्धतीनं समीक्षा करू शकतो आणि लिहिण्याचं अंग मला आहे. मी एवढ्या पोस्ट लिहिलेल्या आहेत, अलीकडं एवढ्या पोस्ट लिहिलेल्या आहेत. पण माझ्या डोक्यात असं आलं की चला आपल्याला नुसतं लिहून चालणार नाही,